आज धारावी मधील जी मेघवाडी आहे तिकडचे सगळे स्थानिक आपण पाहताय, मला भेटायला आले होते. ह्या लोकांनी अदानी समूहावर असेल महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून सर्वे करू दिला आणि सर्वेमध्ये आपण पाहतोय पहिलीच यादीमध्ये 80% लोकांना अपात्र ठरवलं. हा समाज जो आहे मेघवाडीमध्ये राहणारा जवळपास 150 वर्ष हा तिथे राहतो. सगळं काही स्लम एरिया नाहीये, पण तरी देखील सर्वे केला आणि सर्वे झाल्यानंतर 80% लोकांना अपात्र ठरवून ह्यांना देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार हे अदानी, ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. मुंबई ही निगोशिएबल नाहीये. मुंबईसाठी धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही. त्यांनी कुठचीही पावलं उचलल्या ते माहीर आहेत. जेव्हा जेव्हा मी अजून एक पाहतो सोशल मीडियावर, मी जेव्हा ह्या धारावीबद्दल लिहितो, जास्तीत जास्त भाजपकडून ट्रोलिंग, शिव्या, आरोप हे धारावीच्या आणि अदानीच्या विषयावर होते. भाजपबद्दल बोला तर कोणी ट्रोलिंग करत नाही, कारण ते भाजपचे ट्रोल्स नुसतं अदानीवर आता अवलंबून आहे. कितीही त्यांनी आक्रमक झाले तरी मुंबईसाठी आम्ही लढू आणि जिंकू. बिलकुल. मी हेच सांगत आलेलो आहे की 2 मागण्या महत्वाच्या आहेत ह्याच्यात. पहिलं म्हणजे पात्रता ही 2022चा कट ऑफ ठेवावी आणि दुसरं म्हणजे जसं सगळीकडे SRA मध्ये इन्सिटू रिडेव्हलपमेंट होते, तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळतात, तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळाली पाहिजे. कारण धारावी हा कदाचित जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असू शकतो. आता जे काही आमच्या कानावर येत आहे ते FSI 1.33चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे टॉयलेटचा देखील सर्वे करतायत आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहेत. म्हणजे बाथरूम असेल, पब्लिक टॉयलेट असेल, कुठचं बेंच असेल, कुठचं पोल असेल, हे देखील त्यांनी दाखवायचं सर्वेमध्ये आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 1.33चा FSI घ्यायचा. हे आता अदानीचा प्रयत्न आहे, पण हा जगातला सर्वात मोठा लँड घोटाळा, जमीन घोटाळा भाजपचा आम्ही करू देणार नाही.